गुड इव्हनिंग फ्रेंड्स. बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की एखादी घटना घडली तर काय होईल, एखादी गोष्ट झाली तर काय होईल. तर अशा प्रकारची वाक्य सहज इंग्रजीमध्ये बोलता येतात का? तर अशी वाक्य सहज आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो. पण अशी वाक्य बोलण्यासाठी एक निश्चित असा पॅटर्न आहे. सुरुवातीला आपल्याला व्हॉट इफ, त्याच्यानंतर सब्जेक्ट म्हणजे कर्ता घ्यायचा आहे, त्याच्यानंतर व्हर्ब म्हणजे मुख्य क्रियापद घ्यायचं आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह घ्यायचं आहे. मग नेमका हा पॅटर्न समजण्यासाठी सोपा आहे का? तर याचं उत्तर आहे, हा पॅटर्न सहज समजू शकतो. मग हा पॅटर्न समजण्यासाठी काही वाक्यांची ओळख आपल्याला करावी लागेल आणि त्या वाक्यांची ओळख झाल्यानंतर, त्या वाक्यांमधील हा पॅटर्न लक्षात आल्यानंतर आपण अनेक लाखो, हजारो, करोडो वाक्य तयार करू शकतो. बघा कसं. पहिलं वाक्य आहे, व्हॉट इफ इट रेन्स, प्रश्नचिन्ह. पाऊस पडला तर काय होईल. बघा, व्हॉट इफ म्हणजे काय होईल, जर पाऊस पडला तर. व्हॉट इफ इट रेन्स, पाऊस पडला तर काय होईल. बघा, सुरुवातीला पहिल्या वाक्यामध्ये व्हॉट इफ आहे, त्याच्यानंतर सब्जेक्ट हा इट आहे, त्याच्यानंतर व्हर्ब हे रेन आहे आणि त्याच्यानंतर शेवटी प्रश्नचिन्ह आहे. दुसरं वाक्य आहे बघा, व्हॉट इफ आय फेल, मी नापास झालो तर काय. म्हणजेच मी नापास झालो तर काय होईल. मी आपल्याला सांगितलं ना की एखादी गोष्ट झाली, एखादी घटना घडली तर काय होईल, म्हणजे त्याचा परिणाम काय होईल. अशा प्रकारची वाक्य आपण बघत आहोत. तिसरं वाक्य बघा, व्हॉट इफ ही कम्स, तो आला तर काय होईल. तो आला तर भांडण होऊ शकतं. व्हॉट इफ शी क्राईज, ती रडली तर काय होईल. व्हॉट इफ दे लूज, ते हरले तर काय होईल. व्हॉट इफ वी विन, आपण जिंकलो तर काय होईल, आनंद व्यक्त करू जिंकलो तर. व्हॉट इफ आय फॉरगॉट, मी विसरलो तर काय होईल, काम होणार नाही माझं. व्हॉट इफ यू फॉल, तू पडलास तर काय होईल, तुला दुखापत होईल. व्हॉट इफ इट ब्रेक्स, ते तुटले तर काय होईल, ते निरुपयोगी होईल ना, ते कामात येणार नाही, ती वस्तू कामात येणार नाही. व्हॉट इफ ही सेज नो, त्याने नाही म्हटले तर काय, काम होणार नाही. म्हणजे एखादी गोष्ट जर घडली तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो, एखादी गोष्ट घडली तर त्याच्या दुसऱ्या गोष्टीवर, व्यक्तीवर परिणाम काय होऊ शकतो. अशा प्रकारची वाक्य आपण बघत आहोत. तर यासाठी आपल्याला सुरुवातीला व्हॉट इफ घ्यायचं आहे, त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे, त्याच्यानंतर मुख्य व्हर्ब म्हणजे क्रियापद घ्यायचं आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह घ्यायचं आहे. तर बघा, पुन्हा अजून आपण वाक्य बघूया म्हणजे जेणेकरून आपल्या लक्षात येईल. व्हॉट इफ आय एम लेट, मला उशीर झाला तर काय. व्हॉट इफ शी नोज, तिला माहीत असेल तर काय. व्हॉट इफ वी ट्राय, आपण प्रयत्न केला तर काय. व्हॉट इफ आय स्टे, मी थांबलो तर काय. व्हॉट इफ यू आस्क, तू विचारले तर काय. व्हॉट इफ इट स्टॉप, ते थांबले तर काय. व्हॉट इफ आय हेल्प, मी मदत केली तर काय. व्हॉट इफ दे लिव्ह, ते निघून गेले तर काय. व्हॉट इफ ही लाफ्स, तो हसला तर काय. व्हॉट इफ वी गो नाऊ, आपण आता गेलो तर काय. बरोबर, अतिशय सुंदर वाक्य आहेत. अशा प्रकारची वाक्य जवळजवळ शाळेत शिकवली जात नाही. इंग्लिश स्पोकनमध्ये खूपच कमी लोक अशा प्रकारच्या वाक्यरचनांचा उपयोग करत असतात. खूप वाक्य अशी अप्लाय केली जातात, ती पण कमी प्रमाणात. तर बघा, पुन्हा अजून आपल्याकडे 5 वाक्य आहेत. व्हॉट इफ आय चेंज, मी बदललो तर काय होईल. व्हॉट इफ यू मिस, तुझी चूक झाली तर काय. व्हॉट इफ इट वर्क्स, याचा उपयोग झाला तर काय. व्हॉट इफ दे सी, त्यांनी पाहिले तर काय. आणि व्हॉट इफ आय कॉल, मी फोन केला तर काय. तर ते येऊ शकतात, जर फोन केला तर ते येऊ शकतात.
म्हणजे जवळ-जवळ आपण एकूण 25 म्हणजे 25 वाक्य अभ्यासलेली आहेत. वी हॅव स्टडीड अराउंड 25 सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ दिस गिवन पॅटर्न. तर या पॅटर्ननुसार आपण जवळ-जवळ 25 वाक्यांचा अभ्यास केलेला आहे आणि त्या 25 वाक्यांच्या मदतीने व्हॉट, इफ प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस क्वेश्चन मार्क ही कॉन्सेप्ट आपली, ही संकल्पना आपली क्लिअर झालेली आहे. तर सो विथ गिवन पॅटर्न यू हॅव टू फाइंड मोर सेंटेन्सेस. अशा प्रकारची वाक्य अधिक प्रमाणात शोधा आणि ट्राय टू स्पीक, ट्राय टू राईट, ट्राय टू रीड, ट्राय टू रीड, स्पीक, स्पीक अँड राईट म्हणजे लिहिण्याचा, बोलण्याचा आणि वाचण्याचा प्रयत्न करा. यू विल गेट मास्टरी ऑन दॅट. त्याच्यावर तुमचं प्रभुत्व आल्याशिवाय राहणार नाही. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.